नमस्कार. गेल्या काही वर्षात एक गोष्ट तुम्ही चांगली अनुभवली असेल, ते म्हणजे पीक तेच, मेहनत तीच, पण खर्च मात्र दरवर्षी वाढतोय दुपटीने. 2026 मध्ये बियाणे, खते, औषधे अजून किती महाग होणार आणि त्यामध्ये शेतकरी अडकणार का? शेती परवडणार की नाही आणि यातूनच वाचायचा मार्ग कोणता? आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया सर्व काही सविस्तरपणे. कोणतीही अफवा नाही, भीती नाही, फक्त खरी आणि सखोल माहिती तुमच्या समोर आजच्या या व्हिडिओमध्ये मांडणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोच वरती तुमच्या मनापासून स्वागत आहे. आपण लगेच व्हिडिओ चालू. आज शेतकरी का अडचणीत आहे ते पहिलं समजून घ्या. सर्वात आधी वास्तव समजून घ्यायला हवं. आज शेतकऱ्यांचा खर्च कुठे वाढतोय? खतांमध्ये वाढतोय, मजुरीमध्ये वाढतोय, पाण्यामध्ये, बियाणांमध्ये अनेक प्रकारचा खर्च वाढत चाललाय. उत्पन्न वाढतंय का? तर नाही. कारण बाजारभाव हा आपल्या हातात नाही. शेतकरी आधीच अडकलेला असताना जर 2026 मध्ये इनपुट कॉस्ट अजून वाढली तर परिस्थिती अजून जास्त गंभीर होऊ शकते. 2026 मध्ये खतांचे भाव काय होणार? वाढणार का? तर याबद्दल पहा खतांचा सखोल आढावा. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, खते, युरिया जसं की DAP, पोटॅश, NPK यांचे भाव कशावर अवलंबून असतात? तर आंतरराष्ट्रीय बाजारांवर, कच्च्या मालावर. सरकारची सबसिडी 2026 मध्ये काय दिसते? तर खतांचे भाव लगेच दुप्पट होणार नाहीत, मात्र स्वस्त देखील होणार नाहीत. कारण ऊर्जा खर्च हा वाढतोय, आयात जास्त आहे, सरकार सबसिडी देते पण त्यावरती मर्यादा आहेत. शेतकरी जर अंदाधुंद खत टाकत राहिला तर खर्च मात्र वाढेल आणि उत्पादन तितकं फारसं वाढणार नाही. तर कशावरती खतांचे भाव अवलंबून आहेत ते एकदा पाहिलं तुम्ही. आंतरराष्ट्रीय बाजारावरती, कच्च्या मालावरती आणि सरकारच्या सबसिडीमध्ये काय दिसतंय तर खतांचे भाव लगेच वाढणार नाहीत, मात्र स्वस्त देखील होणार नाहीत. बियाणांचे भाव 2026 मध्ये दर अचानक प्रचंड प्रमाणात वाढतील अशा प्रकारची शक्यता फारच कमी आहे. पण धोका कुठे आहे ते एकदा लक्षात घ्या. नकली बियाणं, कमी दर्जाचे बियाणं आणि एजंट मार्फत विक्री. सरकार नवीन नियम आणत आहे, त्यामुळे क्वालिटी सीड वरती भर दिला जाणार आहे. आता स्वस्त बियाणं म्हणजे मोठे नुकसान, हे लक्षात घ्या. तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाण आहे. कोणतं बियाणं नकली, कोणतं नाही तर हे तुम्हाला प्रत्यक्षात व्यवस्थित कळतं, परंतु तरीही तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. नकली बियाणांमध्ये फसवू नका, कमी दर्जाचे बियाणं घेऊ नका आणि एजंट मार्फत जे विक्री करणारे आहेत त्यांच्याकडून बियाणं घेणं टाळा. तर औषध महाग होणार का? शेतकरी सर्वात जास्त फसतो तो इथे, औषधांमध्ये. 2026 मध्ये औषधांचे भाव थोडे वाढू शकतात, पण मोठा धोका नकली औषधांचा आहे. अनेक वेळा औषध मारूनही कीड मरत नाही, कारण औषधच नकली असतं. त्यामुळे कीड मरणारच नाही. यात खर्च वाढतो, उत्पादन घटतं आणि शेतकरी मात्र अडकतो. 2026 मध्ये सरकार नकली औषधांवर कारवाई वाढवणार आहे, पण करेल तेव्हा करेल. पण शेतकऱ्यांनीही जागरूक राहणं तितकंच गरजेचे आहे. शेतकरी खरंच अडकणार का? तुम्हाला काय वाटतं? माहिती नसेल तर खरंच अडकणार, नियोजन नसेल तरी अडकणार आणि चुकीचे निर्णय घेतले तरीही शेतकरी अडकणार आहे. परंतु योग्य पिकाची निवड केली, योग्य खत व्यवस्थापन केलं, योग्य प्रकारचं बियाणं वापरलं, खर्च नियंत्रणात ठेवला तर 2026 मध्येही शेतकरी फायदेशीर शेती घेऊ शकतो, फायदेशीर शेती करू शकतो. त्यामधून त्याला नफा व्यवस्थितपणे मिळू शकतो अशा शेतीमध्ये. तर अशा प्रकारची व्यवस्थितपणे निवड करा पिकाची. तर 2026 साठी शेतकऱ्यांचे 7 गोल्डन रूल्स. आता गरजेपेक्षा जास्त खत टाकू नका, अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करा, माती परीक्षण अनिवार्य करा, एकाच औषधाचा वारंवार वापर टाळा, कर्ज घेण्याआधी उत्पादन खर्च मोजा, MSP व बाजारभाव लक्षात ठेवा. शेती म्हणजे उद्योग नाही, भावनेने नाही तर गणिताने करा. व्यवस्थितपणे नियोजन करा. माती परीक्षण गरजेचंच आहे. तुम्ही तुमच्या शेतीची माती परीक्षण हे केलंच पाहिजे, त्यामुळे त्याची गुणवत्ता तुमच्या लक्षात येईल व कसं प्रकारचं पीक घ्यायचं आहे व कशा प्रकारचे खते तुम्हाला वापरायचे आहे ते त्यातून तुम्हाला समजून येईल. तर हा उद्देश होता की तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती कळावी. 2026 मध्ये खतांचे भाव वाढतील का? तर ते अचानक वाढण्याची शक्यता नाही, परंतु ते कमी देखील होणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या.
हा उद्देश, हा हेतू फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला जागरूक करण्याचा होता. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला चॅनल तुमच्याचसाठी आहे. खरी आणि सखोल माहिती तुम्हाला योजना घरपोच वरती पाहायला मिळेल. त्यासाठी लाईक करा, कमेंट करा. एखादी शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. पुढचा व्हिडिओ कशावरती हवा आहे तर ते देखील तुम्ही सांगू शकता. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. असाच प्रतिसाद देत राहा. थँक्यू.